शुभ प्रभात. स्वागत आहे तुमचं माझ्या गरम मसाला या चॅनलमध्ये. आणि आज मी बनवणार आहे मासवडी. चला मग किचन मध्ये या खायला. चला तर मग सर्वात आधी मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे, छोटी वाटी. सुकं खोबरं आहे, ते मी किसून घेतलेलं आहे व्यवस्थित. आणि थोडेसे तीळ लागणार आहेत आपल्याला. तर हे जे दोन्ही आहेत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे, तीळ आणि खोबरं. आणि ही जी रेसिपी आहे मासवडीची, ही स्पेशली श्वेताताई तुमच्यासाठी. तुम्ही सांगितलं होतं की वहिनी मासवडीची रेसिपी बनवा, तर ही बनवलेली आहे मी. आणि कशी झाली नक्की कमेंटमध्ये मला सांगा. तर अशा प्रकारे मी जे खोबरं आहे आपलं ते भाजून घेणार आहे, जोपर्यंत त्याचा कलर जो आहे ब्राऊन होत नाही तोपर्यंत भाजायचा आहे. हे बघा अशा प्रकारे ब्राऊन झालेलं आहे खोबरं आणि ते काढून घेतलेलं आहे मी. आता जे तीळ आहेत आपले सफेद तीळ आहेत हे, तर हे पण भाजून घ्यायचे आहे व्यवस्थित. हे बघा जास्त जाळायचे नाही आहेत, थोडेसे नॉर्मल भाजायचे आहे लो गॅसवरती. आणि ते पण आपण काढून घेणार आहोत. हे बघा असे झालेले आहेत आपले जे तीळ आहेत ते ते काढून घेणार आहे मी. त्यानंतर थोडीशी खसखस लागणार आहे त्यामध्ये आपल्याला. आणि एक कांदा घेतलेला आहे मी. कांदा जो आहे तो कट करून घेतलेला आहे मी. त्यानंतर जी आपली खसखस आहे ती मी थोडीशी भाजून घेणार आहे, एकदम नॉर्मली स्लो गॅसवरती. हे बघा भाजले गेलेले आहेत ते, ऑलमोस्ट लगेच होते, ती जास्त वेळ लागत नाही त्याला. आणि ती भाजून घेतल्यानंतर ती काढून घेणार आहे मी साईडला. तर ही जी रेसिपी आहे पुणे मराठवाड्या या साईडला जास्त प्रचलित आहे ही. आणि खूप छान लागते. नक्की तुम्ही पण बनवून बघा आणि सांगा मला कशी लागते ते. खूप छान लागते. मला तर खूप आवडली मी जेव्हा बनवली तेव्हा. आणि त्यामध्ये मी घेतलेला आहे कांदा. तो पण आपल्याला थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. नंतर 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहे मी त्यामध्ये. त्या पण मी भाजून घेणार आहे, जोपर्यंत त्याचा हे बघा कलर ब्राऊन होत नाही तोपर्यंत भाजायचा आहे आपल्याला व्यवस्थित. हे बघा तर आपल्याला जो मसाला आहे तो ऑलमोस्ट रेडी आहे. हे बघा लसूण, कांदा, खोबरं, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे मी त्यामध्ये. आणि तीळ आहे. त्यानंतर ते थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे साईडला. नंतर एक मिरची, 2 ते 3 लसूणच्या पाकळ्या आणि थोडीशी जिरं घेतलेलं आहे, ते ठेचून घेतलेलं आहे खलबत्त्यामध्ये. हे बघा अशा प्रकारे ठेचून घेतलेलं आहे मी. आणि जो कांदा आणि हे आहे आपलं मसाला तो मी वाटून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. हे बघा वाटून घ्यायचा, जास्त नाही वाटायचा आणि पाणी बिलकुल त्यामध्ये ऍड करायचं नाहीये. सुक्काच मसाला वाटायचा आहे हा. फक्त एकदा फिरवून घ्यायचा आहे, लगेच होतो. हे बघा जाडसरच ठेवायचा आहे, बारीक करायचं नाहीये एकदम. हे बघा अशा प्रकारे आपला जो आतला मसाला आहे तो आहे रेडी आहे. त्यामध्ये थोडंसं मी चवीनुसार मीठ ऍड केलेलं आहे आणि थोडीशी हळद ऍड केलेली आहे मी त्यामध्ये. आणि थोडंसं लाल तिखट ऍड केलेलं आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि नंतर एक चम्मच मी गरम मसाला ऍड केलेला आहे त्यामध्ये. आणि 1 चम्मच हे बघा ऍड झालेला आहे तो गरम मसाला. आणि हे मिक्स करून घेतलेला आहे मी. हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे मिक्स केलेला आहे मी. आपला जो मसाला आहे आतला तो मिक्स झालेला आहे ऑलमोस्ट. हे बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे. हे बघा झालेला आहे हा आपला मसाला. हे बघा त्यावर थोडीशी आपण खसखस मी टाकणार आहे. हे बघा अशा प्रकारे खसखस थोडीशी ऍड करायची आहे त्यामध्ये. आणि हा मसाला जो आहे तो रेडी आहे. त्यानंतर आपल्याला जो हे लागणार आहे डाळीचं पीठ आहे, चण्याचं पीठ, ते घेतलेलं आहे मी साधारण 1 वाटी. आणि एक कढईमध्ये तेल घेतलेलं आहे, 2 पळ्या तेल आहे हे. हे बघा नंतर जो आपण वाटलेला मसाला आहे, मिरची आणि लसूण आणि जिरे, ते मी त्यामध्ये टाकलेलं आहे. ते मी चांगलं ब्राऊन कलर त्याचा होईपर्यंत ते करून घेणार. त्याचा कच्चापणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी तळून घेणार आहे व्यवस्थित. आणि त्यामध्ये थोडीशी हळद ऍड करणार आहे. बघा हळद टाकलेली आहे. नंतर आता मी त्यामध्ये पाणी टाकणार आहे. पाणी हे 2 वाटी घेतलेलं आहे मी. हे बघा 2 वाटी पाणी आहे. आणि 1 वाटी बेसनला 2 वाटी पाणी बरोबर आहे. हे बघा त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ ऍड करायचे त्यामध्ये. आणि जसं आपण बेसन करतो, झुणका करतो
त्या प्रकारे हे बनवून घ्यायचं आहे हे आपल्याला व्यवस्थित। हे बघा आता याला बॉईल आलेले आहे। नंतर जे सुकं बेसन आहे ते ऍड करायचं आहे आपल्याला। हे बघा 1 वाटी जे आहे ते थोडं थोडं करून सगळं त्यामध्ये घालणार आहे मी। हे बघा अशा प्रकारे टाकलेलं आहे आणि स्लो गॅसवरतीच आपण त्याचे जे गाठी आहेत त्या फोडून घ्यायचे आहे। हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे मिक्स। तोपर्यंत हळूहळू हलवतच राहायचं आहे जोपर्यंत ते एकदम थिक होत नाही तोपर्यंत। हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे आपलं जे बेसन आहे त्याचं जो वरचं लेयर आहे त्यासाठी लागणार आहे हे। हे बघा अशा प्रकारे स्लो गॅसवरतीच होऊ द्यायचं 2 ते 3 साधारण मिनिटं ठेवायचं आहे असंच गॅसवरती आणि हलवत राहायचंय तोपर्यंत त्याला। हे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर मी झाकण ठेवणार आहे 2 मिनिटासाठी। 2 मिनिटानंतर ते रेडीच झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला जी मासवडी बनवायची आहे त्यासाठी मी ओला कपडा घेतलेला आहे कॉटनचा एकदम आणि त्यावर थोडंसं सुकं खोबरं, कोथिंबीर आणि खसखस आहे ती वरती टाकलेली आहे। आणि त्यानंतर जे आपला वरची लेयर बनवण्यासाठी आपण जो बेसन तयार केलेला आहे ते आपल्याला त्यावर टाकायचं आहे। हे बघा टाकून घेतलेलं आहे मी आणि हे गरम गरमच बनवायचं आहे आणि त्याला थंड पाण्याचा हात घेतलेला आहे मी लावून आणि हे स्प्रेड करून घेणार आहे व्यवस्थित। जास्त जाडही नाही आणि पातळही नाही अशा प्रकारे मी ते स्प्रेड करून घेते आहे। बघा थंड पाण्याचा हात लावून करायचा आहे व्यवस्थित, लवकर होतं ते गरम असल्याने। थंड झाल्यानंतर लवकर होत नाही ते, त्यामुळे शक्यतो गरम असेल तूप तेव्हाच करा। नंतर अशा प्रकारे मी त्यामध्ये जो आपला मसाला आहे तो ऍड केलेला आहे। हे बघा मसाला ऍड केलेला आहे मी, मस्त जास्त घालायचा आहे मसाला, छान लागतं त्याने अजून। आणि नंतर आपल्याला हे जे वडी आहे ती फोल्ड करून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे एक फोल्ड मारल्यानंतर परत एक फोल्ड मारायचा आहे त्याचा। हे बघा हळूहळू करायचं आहे व्यवस्थित एकदम आणि मस्त होते, छान होते। जास्तही डिफिकल्ट नाहीये ही, जेवढी मला वाटली होती तेवढी खूप छान आहे, इझी आहे, बनवू शकता कधी पण तुम्ही। ट्रॅडिशनल डिश आहे म्हणून कधी पण बनवू शकतो आपण ही थाळी। हे बघा अशा प्रकारे नंतर ती प्रेस करून घेणार आहे मी व्यवस्थित आणि लवकर बनते ही, जास्त वेळ पण नाही लागत। हे बघा अशा प्रकारे स्प्रेड करून घेतलेला आहे आणि त्याला आपण माशाचा आकार देणार आहोत, असा त्रिकोण टाईप थोडासा। हे बघा प्रेस करून घेते आहे व्यवस्थित, हळूवार हलक्या हाताने एकदम करायचं आहे। आणि आपली जी मासवडीची मास जे आहे ते रेडी आहे। हे बघा अशा प्रकारे त्याचा आकार पण असा छान आलेला आहे। हे बघा बघू शकता तुम्ही आणि हे आता काढून घेणार आहे मी, दुसऱ्या प्लेटमध्ये काढणार आहे। ऑलमोस्ट ही एक वडी आपली झालेली आहे, अशीच मी दुसरी पण बनवून घेते आहे। तर ही जी रेसिपी आहे खूप इझी आहे, नक्की ट्राय करून बघा। हे बघा अशी किती छान दिसते आहे, एकदम परफेक्ट झालेली आहे। हे बघा नंतर ती मी कट केलेली आहे। हे बघा एकदम हलक्या हाताने कट होते ही एकदम इझिली। आणि हो आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला बिलकुल विसरायचं नाहीये। तुम्ही आपले जे व्हिडिओ आहेत, आपल्या रेसिपीज आहेत त्या आवडीने बघता आहेत आणि त्याला खूप छान व्ह्यूज येत आहेत, छान प्रतिसाद मला मिळतो आहे, त्यामुळे मलाही उत्साह मिळतो आहे व्हिडिओ बनवायचा, असेच नवीन नवीन रेसिपीज बनवायचा। तर त्यासाठी खूप सारे धन्यवाद। हे बघा अशा प्रकारे जो आकार आहे तो त्रिकोणी एकदम तो आलेला आहे। नंतर त्यातला जो मसाला उरलेला होता मी तोच मसाला घेतलेला आहे, दुसरा मसाला काढलेला नाहीये। तोच मसाला मी वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये, फक्त त्यामध्ये अद्रकचा थोडासा तुकडा ऍड केलेला आहे आणि तो मिक्सरला लावून वाटून घेतलेला आहे। नंतर तेल घेतलेलं आहे थोडंसं, तेलामध्ये जो आहे तो कढीपत्ता ऍड केलेला आहे आणि कढीपत्ता तडतडला नंतर तो जो मसाला होता तो मी तळून घेते आहे व्यवस्थित एकदम। हे बघा अशा प्रकारे तळून घेते आहे मसाला। मसाला ब्राऊन होईपर्यंत जे पाणी आहे ते गरम ऍड करायचं यामध्ये, त्यासाठी मी गरम होण्यासाठी पाणी ठेवलेलं आहे साईडला। आणि हा मसाल्यामध्ये मी लाल तिखट ऍड करणार आहे थोडंसं। हे बघा 1 ते 2 चम्मच साधारण, तुमच्या तिखट जसं आवडत असेल तुम्हाला तसं तुम्ही ऍड करू शकता। त्यानंतर जे गरम पाणी आहे ते मी त्यामध्ये ऍड करणार आहे।
हे बघा अशा प्रकारे ऍड केलेलं आहे. जसं पातळही नाही घट्टही नाही, छान अशी हे बघा ग्रेव्ही तयार करायची आहे त्याची. हे बघा खूप छान होते रेसिपी, नक्की ट्राय करा आणि सांगा मला कशी झालेली आहे. आणि ही ऑलमोस्ट आपली ग्रेव्ही जी आहे ती आता एक पोळी आली आहे, नंतर ती झालेली आहे. त्यानंतर थोडंसं कोथिंबीर त्यावर ॲड केलेलं आहे मी गार्निशिंगसाठी. आणि जे साईडचे जे मासवडीचे तुकडे होते कोपऱ्यातले ते मी कट करून यामध्ये ॲड केलेले आहे, ते पण छान लागतात. हे बघा जसे आपली डुबुक वडी असते ती नाशिकची, त्या प्रकारे थोडंसं, आणि खूप छान लागते. हे बघा अशा प्रकारे आपली जी रेसिपी आहे ती रेडी आहे. नक्की ट्राय करून बघा. भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.